नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे नागेश्वर घोरपडे गिरिजाला शोधत तिच्या घरापर्यंत आलेले असतात। त्यानंतर गाडीचा आवाज आल्यानंतर इथे आता दत्तू म्हणत असतो की आपल्या इथे गाडीचा आवाज कुठून आला। तेव्हा दत्तू आणि प्रभास दोघे जण दारामध्ये उभं राहून बघत असतात की कुणाची गाडी आलेली आहे। तेव्हा इथे प्रभास काका बघतात तर काय, त्या ठिकाणी नागेश्वर घोरपडे आलेला असतो। नागेश्वरने जर प्रभास काकांना तिथे बघितलं तर त्यांच्याबरोबर आता गिरिजा, मुन्नू आणि दत्तू सगळ्यांना घोरपडे मारून टाकेल असं आता प्रभासला वाटत असतं। त्यामुळे इथे दत्तूला तर खूप मोठा धक्का बसतो की नागेश्वर घोरपडे आपल्या इथे आलेले आहेत। म्हणून प्रेक्षकांनो, नागेश्वर गाडीतून उतरायच्या आधीच त्या ठिकाणी दत्तू पोचलेला असतो। तो म्हणतो, साहेब साहेब तुम्ही इथे। तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणत असतो की गिरिजा लोखंडेचं घर कुठे आहे। तेव्हा इथे दत्तू म्हणत असतो, गिरिजा लोखंडे माझी मुलगी, मी दत्तात्रय लोखंडे, या ना या, हेच घर आहे आमचं। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता दत्तात्रय घरामध्ये येऊन गिरिजाला आवाज देतो आणि म्हणत असतो, गिरिजा बेटा लवकर बाहेर ये ना। तेव्हा गिरिजा येत्याने म्हणते, नागेश्वर साहेब तुम्ही इथे, या ना या, आतमध्ये या। तेव्हा नागेश्वर चप्पल घालूनच घरामध्ये पाय ठेवत असतो। तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की साहेब तुमची चप्पल बाहेर काढून ठेवता का, चप्पल घालून आतमध्ये येऊ नका। तेव्हा दत्तू म्हणत असतो, गिरिजा अगं हे काय बोलतेस तू। तेव्हा गिरिजा म्हणते, बाबा मी काही चुकीचं बोलत नाही आहे, अरे हे बघ ना आपलं समोरच देवघर आहे ना, म्हणून मी त्यांना फक्त म्हणाले की चप्पल बाहेर काढा म्हणून। त्यानंतर दत्तात्रय आता काहीच बोलत नाही, पण तो घाबरलेला असतो। तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे नागेश्वर चप्पल बाहेर काढतो, कारण त्याला गरज आहे ना। गिरिजा लक्ष्मीपूजनला त्याच्या घरी जायला हवे, कारण तिचं नशीब त्याला पडताळून बघायचं आहे। त्यानंतर गिरिजा टॉवेल उचलायला जाते, तेव्हा खाटेच्या खाली प्रभास काका लपून बसलेले असतात। तेव्हा इथे गिरिजाचं लक्ष जातं। तेव्हा प्रभा तिला रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो, प्लीज कुणाला सांगू नकोस मी इथे लपलोय ते, या माणसाकडून माझ्या जीवाला धोका आहे। तेव्हा इथे गिरिजा काहीच बोलत नाही, ती आता गप्प बसलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नागेश्वर म्हणत असतात की माफ करा, आम्ही इथे 2 वेळा निमंत्रण पाठवलं, पण आमच्या दिदी साहेबांकडून तुमचा अपमान झाला आणि तुम्ही आमच्या निमंत्रणाला नाकारलं। त्यामुळे मी स्वतः इथे तुम्हाला परत निमंत्रण द्यायला आलोय। आता तरी नाही म्हणू नका, जे काही झालं ते विसरून तुम्ही आता आमचं निमंत्रण स्वीकारा। तेव्हा इथे गिरिजा गप्प बसते। तिला आठवतं जेव्हा इथे आत्यासाहेबांनी तिला घरातून हकलून दिलेलं असतं, तेव्हाच इथे गिरिजा म्हणालेली असते की तुमची इच्छा नसेल तर मी नाही येणार लक्ष्मीपूजनला आणि तुमच्या इथे कामसुद्धा नाही करणार, असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं। आणि घरी आल्यानंतर जेव्हा इथे दत्तूवरती आत्याबाई हात उगारत असतात, तेव्हा गिरिजा म्हणते, हे बघा मी हवं तर पूजेला तुमच्याकडे येणार नाहीच, पण तुम्ही जर माझ्या बाबांवरती हात उगारलात, त्यांचा अपमान केलात ना, तर मी तुमचं निमंत्रण स्वीकारणारच नाही। जिथे माझ्या बाबांची इज्जत नाही त्या ठिकाणी मी स्वतःसुद्धा येणार नाही, कळलं तुम्हाला। तेव्हा इथे गिरिजाने आता आत्याने दिलेलं निमंत्रण आपल्या वडिलांसाठी, आपल्या स्वाभिमानासाठी आता रिजेक्ट केलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता नागेश्वर म्हणत असतो की हे बघ गिरिजा, आता तरी नाही म्हणू नकोस, आम्ही स्वतः इथे आलोय की नाही तुझी माफी मागायला, आणि मला माहिती आहे आमचे दिदी साहेब आणि तुमच्यामध्ये गोष्टी सुरळीत नाही आहेत, त्या मला माहिती आहेत ना। पुढे जाऊन मी तुमच्या दोघींमधले गैरसमज नक्की मिटवण्याचा प्रयत्न करेन, पण आता माझं निमंत्रण स्वीकारा, आता तरी नाही म्हणू नका। आता काय करू मी गिरिजा, सांग बरं, आता तुझ्या हातापाया पडू का, म्हणजे तू माझं निमंत्रण स्वीकारशील। तेव्हा दत्तू म्हणत असतो, नाही नाही साहेब, अहो हे काय बोलताय तुम्ही, तुम्ही मोठी माणसं आहात, तुम्ही कुठे आमच्यासमोर तुम्ही हात जोडणार, असं नका करू साहेब। हे बघा गिरिजा येईल, गिरिजा येईल, मी हवं तर तिच्याकडून तुम्हाला सबूत देतो, गिरिजा नक्की येईल, आम्ही सगळेजण नक्की येऊ तुमच्या इथे लक्ष्मीपूजनला। पण साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो, म्हणजे तुमच्या ताईसाहेब आल्या होत्या इथे निमंत्रण द्यायला, पण तेव्हा गिरिजा जे काही बोलली त्याच्यामध्ये तिची चूक काहीच नव्हती। मी दारू प्यायला होतो,
तेव्हा मन्नू म्हणतो की ते काय नेहमीचंच आहे. तेव्हा इकडे दत्तू म्हणत असतो, तू गप्प बस ना. आणि इथे आता तो म्हणत असतो की चूक माझी होती, मी दारू प्यायलो होतो आणि त्यामुळे वाद झाला. पण गिरिजाची त्या सगळ्यामध्ये खरंच काही चूक नाही आहे. तेव्हा इथे गिरिजा, अगं बोल ना काहीतरी, आता तरी हो म्हण की तू येशील म्हणून. तेव्हा इथे आता गिरिजा काही बोलायला तयार नसते. तेव्हा इकडे दत्तू म्हणत असतो, हे बघ गिरिजा, हवं तर आहे ना, मी तुला सबूत देतो. आत्तापासून सबूत देतो की मी दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही आहे, हात लावणार नाही आहे मी. ह्या दारूमुळे खूपच जास्त मनस्ताप झाला ना तुम्हाला सगळ्यांना. मी नाही दारू पिणार, पण तू होकार दे बरं. तेव्हा गिरिजा म्हणते, मी कसं काय तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवू. तेव्हा इथे दत्तू म्हणतो की मन्नू इकडे ये. आणि इथे मन्नूच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, मी याची शपथ घेऊन सांगतो, मी दारूच्या थेंबाला हात नाही लावणार. पण तू ते निमंत्रण आता स्वीकार, आपण सगळेजण जाऊया लक्ष्मीपूजनला. तेव्हा इथे मन्नू म्हणतो, आता मी काही जगणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते की हे बघ बाबा, आता तुम्ही म्हणताय की तुम्ही दारूच्या स्पर्शाला हात नाही लावणार, म्हणून हे निमंत्रण मी स्वीकारते पण तुम्ही माझा शब्द हा मोडू नका, तुम्ही प्रॉमिस केलेत. तेव्हा इथे दत्तू म्हणत असतो की हो, मी आता कधी दारूच्या स्पर्शाला हात नाही लावणार. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हे घे निमंत्रण घे आणि सगळ्यांनी जरूर यायचं. बघितलंस ना पोरी, मी इथे निमंत्रण घेऊन आलो, पण किती मोठी गोष्ट घडली. अगं शुभ गोष्ट घडली असंच म्हणायला हवं. तुझ्या बाबांनी दारू सोडली, आता तर तुला यावंच लागेल. तेव्हा इथे आता नागेश्वर निघून गेलेला असतो. त्याच्यानंतरला इथे आता मावशीला फोन करण्यात येतो. मावशीचा माणूस फोन करून सांगतो की गिरिजाच्या घरी नागेश्वर घोरपडे आला होता, ते सुद्धा निमंत्रण घेऊन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मावशी म्हणत असते की आधी मुलगा गेला होता आणि आता स्वतः नागेश्वर गेला होता. नक्की काय गडबड आहे ना, ते तर बघायलाच हवी. त्यानंतर गिरिजा म्हणत असते, काका आधी तुम्ही बाहेर या बरं, काका बाहेर या. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता प्रभास काका लगेचच खाटेखाली लपून बसलेले असतात, ते बाहेर येतात. तेव्हा ते म्हणत असतात, काय झालं बाळा. तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्ही नागेश्वर घोरपडे यांना बघून खाली का लपून बसलात. तुम्ही मला खरं खरं सांगा, तुमचा आणि नागेश्वर साहेबांचा काय संबंध आहे, तुम्ही का घाबरलात त्यांना. तेव्हा इकडे आता प्रभास काका म्हणत असतात, कसं आहे ना गिरिजा, अगं नागेश्वर म्हणजे मोठा माणूस आहे ना, त्याच्याकडे सतत माणसांची ये-जा असते. नागेश्वर घोरपडे नावाजलेला असल्यामुळे कुणी ना कुणीतरी त्यांच्याजवळ माझ्याबद्दल बोलेल आणि त्यांनी जर मला इथे बघितलं तर ते बाहेर कुणालाही बोलू शकतात ना की मी इथे तुझ्या घरामध्ये राहतोय म्हणून. आणि मग ते गुंड लोक माझ्यापर्यंत पोहोचतील, जे मला मारण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून मी घाबरलो. तेव्हा इथे लगेच गिरिजा म्हणते, ठीक आहे, म्हणून तुम्ही लपून बसलात, मी याच्यावरती विश्वास ठेवला. पण तुम्ही एक गोष्ट सांगा, तुम्ही असा काय गुन्हा काय केला आहे म्हणून कुठली तरी लोक तुम्हाला मारायला टपलेत, असा काय गुन्हा केला आहे तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला आठवतं कशा पद्धतीने तिने प्रभास काकांचा जीव वाचवलेला असतो. ती म्हणत असते, तुम्ही आधी मला सांगा, ती माणसं तुमच्या जीवावरती का उठली आहेत, असं काय केलेत काय तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काका म्हणतात, काही नाही गं, असं काही नाही, ते लोक माझ्या जीवावरती उठलेत, बाकी काही नाही. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, अहो सांगा ना, मी कुठल्या चुकीच्या माणसाला तर घरामध्ये थारा दिलेला नाही आहे ना. हे बघा, जर तुम्ही खरे असाल ना तरच तुम्ही इथे राहा, नाहीतर तुम्हाला रस्ता मोकळा आहे, तुम्ही जाऊ शकता. तेव्हा इथे प्रभास काका म्हणतात, बरं बरं ठीक आहे, मी तुला खरं खरं सांगतो. आणि मग ते सांगत असतात की एक लहान मुलगी होती, अगदी तुझ्यासारखी, आता तुझ्या एवढी झाली असेल. त्या लहान मुलीचा मी जीव वाचवला, कारण नागेश्वर घोरपडे यांनी त्या लहान मुलीच्या समोर तिच्या आई वडिलांना मारून टाकलं, जाळून मारलं. का तर पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी त्याने सगळं काही लुबाडलं आणि हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. आणि मी त्या मुलीचा जीव वाचवला, लहान मुलीचा. आणि हे त्या घोरपडेला आता समजलं आहे की मी तो माणूस आहे ज्याने त्या लहान मुलीचा जीव वाचवला आणि ती मुलगी जिवंत आहे हे सुद्धा त्याला आता कळलं आहे. आणि तो त्या मुलीचा हात धुवून मागे पडला आहे तिला पुन्हा एकदा मारण्यासाठी. आणि त्याला हे सुद्धा कळलं आहे की तिचा जीव वाचवणारा मी आहे, म्हणून आता त्याची माणसं माझ्यासुद्धा मागे आहेत मला मारण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता काका म्हणतात तरीसुद्धा तुझा विश्वास बसत नसेल तर ठीक आहे, मी इथून जायला तयार आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही काका, तुम्ही कुठेही जायचं नाही. मी तुम्हाला फक्त सत्य विचारलं कारण मला ते जाणून घ्यायचं होतं की तुमच्या जीवाला इतका धोका काय आहे. तुम्ही मला सत्य सांगितलं. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही इथेच राहा आमच्याबरोबर. तेव्हा इथे काकांना खूपच छान वाटतं की गिरिजाने त्यांचं बोलणं समजून घेत त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गिरिजा आता टेन्शनमध्ये असते. तेव्हा तिथे मुन्नू येतो. तो म्हणत असतो की दीदी, अगं त्या नागेश्वर सरांचं घर खूपच जास्त मोठं असेल ना. बरं झालं तू त्यांचं निमंत्रण स्वीकारलंस. त्यानिमित्ताने मला त्यांचं घर तरी बघता येईल, नाही का. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, अरे कसं आहे ना, बाबाने तुझी शपथ घेतली ना की दारू नाही पिणार म्हणून मला त्यांचं निमंत्रण स्वीकारावं लागलं. नाहीतर खरं सांगू का, मी तिथे पूजेला ना गेलेच नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता गिरिजा म्हणत असते की मुन्नू, तू एक काम कर, मी मंदिरामध्ये जाऊन येते. तू हे पैसे आहेत ना ते व्यवस्थित जपून ठेवा. आत्ताच सांगते, हे पैसे तुला नीट जपून ठेवायचे आहेत. मी मंदिरातून लगेच येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गिरिजाला आता श्रीमंतदादाचा फोन येतो. ती म्हणते, हा श्रीमंतदादा बोला ना. तेव्हा श्रीमंत म्हणत असतो, गिरिजा, अगं ते तू संस्थेमध्ये नोकरीबद्दल बोलली होतीस ना, 2 दिवसांमध्ये तुझ्या नोकरीचं होऊन जाईल. तुला तिथे नोकरी लागेल. ती म्हणते, खरंच थँक्यू सो मच. इथे आज दिवाळीच्या दिवसांमध्येच आनंदाची बातमी मिळाली. खरंच खूप चांगली सुरुवात झाली माझी दिवाळीची. थँक्यू दादा. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की हे प्रभासने सांगायला सांगितलं ना, त्यानेच निरोप द्यायला सांगितलं होतं ना. तेव्हा इथे आता श्रीमंत म्हणत असतो की ही प्रभासवरती रागवलेली नाही आहे. याचा अर्थ गिरिजाने चिठ्ठी अजून वाचलीच नाही की काय. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा आता मंदिरात आलेली असते आणि तिने ज्या इथे आता दगडीवरती आई हा शब्द लिहिलेला असतो त्याच्याजवळ ती गप्पा मारत असते. ती म्हणत असते, आई तुला माहिती आहे, अगं संस्थेमध्ये माझी नोकरी फिक्स झाली. आता आपले चांगले दिवस येतील आई, ते बघायला खरंच तू हवी होतीस गं. आणि तुला एक गोष्ट माहिती आहे का, बाबाने आहे ना आपल्या मनूची शपथ घेतली आणि ते म्हणालेत की कधीही दारू पिणार नाही म्हणून मी नागेश्वर साहेबांचं निमंत्रण स्वीकारलं आणि तिथे जायला तयार झाले. सगळ्या गोष्टी सुरळीत का होईना, उशिरा का होईना, पण व्यवस्थित होत आहेत आई. सगळं काही व्यवस्थित होतं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, तुझा आशीर्वाद असाच आमच्यावरती असू दे, असं आता गिरिजा म्हणत असते. तेव्हा तिथे आलेला असतो रुद्र म्हणत असतो की तुमचाही थोडा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या. तेव्हा ती वाकून बघते तर त्या ठिकाणी रुद्र आलेला असतो. तेव्हा गिरिजा म्हणते, म्हणजे. तेव्हा रुद्र म्हणतो, म्हणजे काय, मी तुझी माफी मागायला आलो आहे. खरंच मी मनापासून तुझी माफी मागतोय. तेव्हा इथे आता रुद्र बोलत असतो चिठ्ठीबद्दल. त्याला वाटत असतं की तिने चिठ्ठी वाचली, पण तसं काही झालेलं नसतं. आणि इथे रुद्र माफी मागत असतो. तेव्हा गिरिजाला वाटतं की ती नोकरीबद्दल बोललेली असते आणि त्याने खूप दिवस लावलेले असतात, म्हणून कदाचित त्याला गिल्टी वाटतंय आणि तो तिची माफी मागतोय, असं आता गिरिजाला वाटत असतं. तेव्हा तो म्हणत असतो, खरंच माफ करा ना, प्लीज माफ करा ना. तेव्हा गिरिजा हसत्याने म्हणते, अहो हो, केलं मी तुम्हाला माफ. मी कधीच तुम्हाला माफ केलं आहे. तुम्हाला माफी मागायची सुद्धा गरज नाही आहे, खरं सांगते मी. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, तुम्ही कशासाठी माफी मागताय. माफी मागायची खरंच काही गरज नाही आहे, आपण मित्र आहोत ना. तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, रुद्र आपण मित्र आहोत, पण खरं सांगतो मी खूप घाबरलो होतो. मला टेन्शन आलं होतं की तुम्ही मला माफ करताय की नाही, पण खरंच तुम्ही मला माफ केलं ना, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तेव्हा ती म्हणते, अहो आपण फ्रेंड्स आहोत, त्याच्यामध्ये आपण एकमेकांना माफ नाही करणार तर काय. तो म्हणतो, बरं ठीक आहे फ्रेंड्स. तेव्हा ती म्हणते, नाही फ्रेंड्स नाही, बेस्ट फ्रेंड्स. तेव्हा तिथे रुद्र म्हणतो की हां, मनू म्हणाला होता, मला माहिती आहे, आता आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत. तेव्हा ती म्हणते, काय. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, नाही काही नाही असं म्हणून तो आता गिरिजाला शेक हँड करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गिरिजाला शेक हँड केल्यानंतर इथे गिरिजा हसत असते, छान खुश असते. पण तिथे मावशी आलेली असते आणि ती म्हणत असते की गिरिजा, या रुद्रप्रतापबरोबर मैत्री करून तू खूप मोठी चूक करत आहेस. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आत्याबाई म्हणत असते की दादासाहेब, तुम्ही त्या मुलीला निमंत्रण. तेव्हा दादासाहेब म्हणतात, त्या मुलीने निमंत्रण स्वीकारले आणि ती लक्ष्मीपूजनला घरी येणार आहे
आणि त्याच्यामध्ये आता मला कुठलीही गडबड नको आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कुणाला बरं नशिबाचं नाणं भेटणार आहे असं नागेश्वर घोरपडे म्हणत असतो. तेव्हा पहिला मानाचा लाडू तर नागेश्वरने उचललेला असतो. बाकीचे सगळे लाडू एक एक करून सगळेजण उचलतात आणि चला आता नशिबाचं नाणं कुणाला जाते ते बघूया असं म्हणून आता लाडू फोडला जातो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गिरिजाने जो लाडू उचललेला असतो त्याच्यामध्येच आता सापडलेलं असतं ते म्हणजे नशिबाचं नाणं. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता लगेच दत्तू म्हणत असतो की अरे बघा बघा, माझी मुलगी नशीबवान आहे, कारण नशिबाचं नाणं हे तिच्या लाडूमध्ये सापडलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता चालत चालत तिच्याकडे येतो नागेश्वर आणि म्हणत असतो की पोरी, तू खरंच खूप नशीबवान आहेस हा. हे नशीब आहे ना, तू जपून ठेव. आणि तो मनामध्ये म्हणतो की तुझ्यासाठी नाही, हे नशीब फक्त माझ्यासाठी जपून ठेवायचं. आणि तो गिरिजाकडे आता जणू काही रागानेच बघत असतो.